राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त समर्पण पर्व हा विशेषांक आम्ही आपल्यासाठी आणला. हिंदी आणि मराठीमध्ये केलेल्या या विशेषांकाचं भरभरून स्वागत झालं. लोकांनी प्रचंड कौतुक केलं. हा विशेषांक अधिक लोकांपर्यंत पोहोचावा, विशेष करून युवा वर्गापर्यंत पोहोचावा म्हणून या विशेषांकाची ऑडिओ व्हिज्युअल आवृत्ती आम्ही आपल्यासमोर आणतोय. अपेक्षा आहे की या आवृत्तीचं सुद्धा आपण भरभरून स्वागत कराल. देशाच्या राजकारणाचा वळणबिंदू. श्री राम जन्मभूमी मुक्ती आंदोलन. लेखक दिनेश कांजी. अलीकडे देशाच्या राजकारणाबाबत बोलताना 2014 पूर्वीचा आणि नंतरचा भारत अशा प्रकारे 2 टप्पे सांगितले जातात, परंतु हे खरे नाही. देशाच्या राजकारणाला वळण देणारा सगळ्यात महत्त्वाचा बिंदू म्हणजे राम जन्मभूमी मुक्ती आंदोलन. याच आंदोलनानं देशात सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या मुद्द्याला बळ दिले. देशाचे संपूर्ण राजकीय चित्रच बदलून टाकले. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आलेली भाजपाची सत्ता याच वळणावर आलेला एक उन्नत बिंदू म्हणता येईल. मुस्लिमांना कायम उपेक्षित ठेवायचं, त्यांच्यातील कट्टरवाद्यांना हाताशी धरून मतपेढीचं राजकारण करायचं, कट्टरवादाला सतत फुंकर घालत राहायची. हे धोरण काँग्रेसनं सुरुवातीपासून स्वीकारलेलं दिसतं. शहाबानो प्रकरणात तर काँग्रेसनं कहर केला. मुस्लिम कट्टरवाद्यांना खुश करण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी शहाबानो या मुस्लिम महिलेला सर्वोच्च न्यायालयानं दिलेला न्याय हिरावून घेतला. तिच्या आयुष्यावर अक्षरशः वरवंटा फिरवला. काँग्रेसचे मुस्लिम तुष्टीकरण गोरगरीब मुस्लिम महिला यांच्या हिताचे नसून फक्त कट्टरवाद्यांच्या हिताचं आहे, ही बाब राजीव गांधींनी पुन्हा अधोरेखित केली. हे प्रकरण 1985 सालचं. शहाबानो या इंदूरच्या मुस्लिम महिलेला तिच्या पतीनं तलाक दिला. पोटगी मिळवण्यासाठी तिने न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा दिला. सर्वोच्च न्यायालयानं तिच्या बाजूनं निकाल दिला. मात्र मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डानं या निर्णयाला मुस्लिम कायद्यामध्ये हस्तक्षेप मानले. सरकारवर प्रचंड दबाव आणला. राजीव गांधी यांचे सरकार कट्टरवाद्यांच्या दबावापुढे झुकले. संसदेत कायदा करून सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय केराच्या टोपलीत टाकण्यात आला. काँग्रेसच्या मुस्लिम तुष्टीकरणाच्या भूमिकेने अक्षरशः टोक गाठले होते. काँग्रेसच्या या भूमिकेतील पिढीजा सातत्य लक्षात घ्या. राजीव गांधी यांनी पोटगी नाकारून शहाबानोवर अन्याय केला. राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणलेल्या ट्रिपल तलाक हटवण्याच्या कायद्याला विरोध केला. सगळं काही कट्टरवाद्यांना खुश करण्यासाठी. शहाबानो प्रकरणात राजीव गांधी यांनी घेतलेल्या निर्णयामुळे देशभरात काँग्रेसची प्रतिमा मुस्लिम कट्टरवाद्यांसमोर लोटांगण घालणारा पक्ष अशी झाली. मुस्लिम तुष्टीकरणासाठी काँग्रेस कोणत्याही थराला जाऊ शकते अशी भावना हिंदूंमध्ये निर्माण झाली. एकूणच हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही समाजांमध्ये या निर्णयाबाबत प्रचंड खतखत होती. काँग्रेसची आणि राजीव गांधी यांची प्रतिमा बिघडली होती. ही प्रतिमा सुधारण्यासाठी राजीव गांधी यांच्या सरकारने अयोध्येतील राम जन्मभूमीचे दरवाजे उघडण्याचा निर्णय घेतला. देशातील हिंदूंना चुचकारण्यासाठी हा निर्णय घेतला गेला असे मानायला वाव आहे. शहाबानो प्रकरण सुरू असताना देशात एक समांतर घटनाक्रम घडत होता. राम जन्मभूमी मुक्तीसाठी हिंदू समाजाने पुन्हा एकदा आवाज उठवायला सुरुवात केली. संघ परिवार त्याचे नेतृत्व करत होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने तत्कालीन अखिल भारतीय बौद्धिक विभाग प्रमुख मोरोपंत पिंगळे यांच्यावर राम जन्मभूमी आंदोलनाचे समन्वय करण्याची जबाबदारी सोपवली. मीनाक्षीपुरम येथे झालेल्या दलितांच्या घाऊक धर्मांतरानंतर हिंदूंमधील जातीपातीच्या भिंती पाडून एकात्म हिंदू समाजाची निर्मिती करण्यासाठी संघाच्या प्रयत्नाने 1983 मध्ये एकात्मता यात्रा काढण्यात आली होती. त्यातही मोरोपंतांची महत्त्वाची भूमिका होती. राम जन्मभूमी आंदोलन जनतेपर्यंत नेण्यासाठी त्यांनी राम जानकी रथयात्रा काढली. प्रभू रामाचा जन्म झाला उत्तर प्रदेशात अयोध्या येथे आणि सीता माता जन्माला आली बिहारमध्ये मिथिला येथे. या 2 राज्यात राम जन्मभूमी हा विषय घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी 7 रथयात्रा काढण्यात आल्या. या यात्रांचा समारोप अयोध्येत करण्यात आला. राम जन्मभूमी मुक्तीसाठी विश्व हिंदू परिषद सुरुवातीपासूनच सक्रिय होती.
1984 मध्ये जन्मभूमी मुक्ती आंदोलनाची सुरुवात झाली. राम जन्मभूमी मुक्ती न्यासाची स्थापना करण्यात आली. 25 मे 1985 रोजी महंत रघुबर दास यांनी फैजाबाद सत्र न्यायालयामध्ये राम जन्मभूमी प्रकरणी याचिका दाखल केली. सत्र न्यायालयामध्ये याचिकांचा ढीग लागला होता. 31 ऑक्टोबर 1985 रोजी कर्नाटकच्या उडुपीमध्ये विश्व हिंदू परिषदेच्या पुढाकाराने धर्म संसदेचे आयोजन करण्यात आले होते. याच धर्म संसदेमध्ये राम जन्मभूमी मुक्ती न्यासाचे अध्यक्ष महंत रामचंद्र परमहंस यांनी राम जन्मभूमी मुक्तीचा ठराव मांडला. महंतांनी सरकारला कठोर इशारा दिला. राम जन्मभूमी मुक्त करण्यात आली नाही तर आम्ही आत्मदहन करू. आम्ही आतापर्यंत ताला खोलो आंदोलन केलं, मात्र यापुढे ताला तोडो आंदोलन होईल. एका बाजूला शहाबानो प्रकरणामुळे जनता राजीव गांधी यांच्या सरकारवर नाराज आणि दुसऱ्या बाजूला राम जन्मभूमी मुक्त होत नाही म्हणून हिंदूंमध्ये प्रचंड असंतोष. अशा पेचात सरकार अडकले होते. यातून बाहेर येण्यासाठी पाऊल उचलणं त्यांच्यासाठी गरजेचं झालं होतं. बुडत्या राजीव गांधी यांना काडीचा आधार हवा होता. याच दबावातून राम जन्मभूमीचे दरवाजे उघडण्यात आले. असाही एक प्रवाद आहे की राजीव गांधी यांना या निर्णयाबाबत काहीच माहिती नव्हते. हा निर्णय सर्वस्वी त्यांच्या मंत्रिमंडळातील अरुण नेहरू आणि उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री वीर बहादूर सिंग यांचा होता. पंतप्रधान कार्यालयाचे तत्कालीन संयुक्त सचिव आणि डून स्कूलमध्ये राजीव गांधी यांचे ज्युनियर असलेले सनदी अधिकारी वजाहत हबीबुल्ला यांनीच हा खुलासा केला आहे. राम जन्मभूमीचे टाळे उघडण्यात आले याबाबत राजीव गांधी पूर्णपणे अनभिज्ञ होते. अरुण नेहरू आणि वीर बहादूर सिंग यांचा हा निर्णय होता. राजीव गांधी यांना जेव्हा हे समजले तेव्हा ते प्रचंड चिडले आणि त्यांनी पुढील काही काळात अरुण नेहरू यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली. काही लोक मात्र हा निर्णय राजीव गांधी यांचाच होता यावर ठाम आहेत. कारण फैजाबाद जिल्हा न्यायालयाने दिलेल्या या निर्णयाच्या विरोधात सरकारने वरच्या न्यायालयात अपील करणे टाळले. एवढेच नव्हे तर दूरदर्शनवर राम जन्मभूमीचे दरवाजे उघडण्याच्या निर्णयाचा प्रचंड गाजावाजा करण्यात आला होता. म्हणजे सरकारने दरवाजे उघडण्याचे श्रेय घेण्याचाही प्रयत्न केला होता. कधीतरी वाईटातून चांगले घडते असे म्हणतात. शहाबानो प्रकरणानंतर जनतेमध्ये धगधगणारा असंतोष शांत करण्यासाठी काँग्रेसने किंवा काँग्रेसमधील एका गटाने हा निर्णय घेतला असावा असे मानायला वाव आहे. या सगळ्या घटनाक्रमामुळे एक सुप्त ज्वालामुखी जिवंत झाला होता हे मात्र खरं. शहाबानो प्रकरणावर हा उतारा होता. येथूनच काँग्रेसला उतरती कळा लागली. कारण काँग्रेसला दोन्ही दगडांवर पाय ठेवायचे होते. हिंदूंच्या मतांवर डोळा ठेवताना त्यांना मुस्लिम तुष्टीकरण सुरू ठेवायचे होते. म्हणजे भर दुपारी त्यांना आकाशात चंद्र आणि सूर्य एकत्र हवे होते. 1 फेब्रुवारी 1986 रोजी फैजाबाद जिल्हा न्यायालयानं राम जन्मभूमीवरील वादग्रस्त वास्तूचे कुलूप उघडण्याचा आदेश दिला, जे 1949 पासून बंद होते. हे कुलूप उघडल्याने हिंदू भाविकांना त्या ठिकाणी पूजा करण्याची परवानगी मिळाली. या घटनेमुळे राम जन्मभूमी आंदोलनाला मोठी चालना मिळाली. हिंदू संघटनांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. परंतु फक्त राम जन्मभूमीचे दरवाजे उघडणे हे संघ परिवाराचे उद्दिष्ट नव्हते. अयोध्येत राम जन्मभूमीवर भव्य मंदिराची उभारणी करायची होती. एका पडीक वास्तूमध्ये विराजमान झालेले हिंदू समाजाचे आराध्य प्रभू श्रीराम यांची एका सुंदर आणि भव्य मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा करायची होती. त्यासाठी सरकारला गदा गदा हलवणे गरजेचे होते. कट्टरवादी मुस्लिमांच्या आहारी गेलेले राजीव गांधी यांचे सरकार सुखासुखी हिंदूंना हे मंदिर उभारू देणार नाही याची पूर्ण जाणीव हिंदू समाजाला होती. जोपर्यंत सर्वसामान्य जनता रस्त्यावर उतरत नाही तोपर्यंत मंदिराची उभारणी अशक्य होती. याआधी एकात्मता यात्रा आणि राम जानकी रथयात्रा या माध्यमातून देशात बऱ्यापैकी वातावरण निर्मिती झाली होती. परंतु एक असे आंदोलन उभारण्याची गरज होती ज्या निमित्त देशातील प्रत्येक हिंदू घरापर्यंत पोहोचता येईल. 1989 मध्ये विश्व हिंदू परिषदेनं रामशिला पूजनाची हाक दिली.
देशातील प्रत्येक गावात, प्रत्येक वस्तीत रामशिला पूजन करायचे आणि देशभरातून रामशिला अयोध्येत न्यायच्या, असा हा उपक्रम होता. या देशातील जनतेवर संघाची नितांत श्रद्धा आहे, तिच्या ताकदीवर विश्वास आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा परिवर्तनाची आवश्यकता निर्माण झाली तेव्हा तेव्हा संघ जनतेकडेच गेला. जनतेकडूनच संघाने ऊर्जा मिळवली. देशभरातील 5.5 लाख गावांमध्ये पूजन केलेल्या रामशिला गोळा करून त्या अयोध्येकडे पाठवण्यात आल्या. न भूतो न भविष्यती असा इतिहास देशात घडत होता. प्रचंड मोठी उलथापालथ सुरू होती. नवचेतनेचा हुंकार व्यक्त होत होता. या आंदोलनामुळे राम जन्मभूमीचा मुद्दा प्रत्येक घराघरात पोहोचला. हिंदूंच्या देशात राम जन्मभूमीवर झालेल्या अतिक्रमणाचा इतिहास लोकांना समजला. लोकांना आंदोलनाशी थेट जोडले गेले. एक व्यापक जन आंदोलन बनलं. अनेक ठिकाणी काँग्रेससह सर्व पक्षाच्या नेत्यांनी शिलापूजनामध्ये भाग घेतला. या कार्यक्रमाचे स्वरूप राजकीय नव्हते. रामशिला पूजनाच्या निमित्ताने संघ परिवाराने देशातील समस्त हिंदू समाजाला आवाहन केलं होतं. हे आवाहन सांस्कृतिक राष्ट्रवादाचं होतं, एकात्मतेचं होतं. रामशिला पूजन आंदोलनानंतर देशभरामध्ये हिंदुत्वाची एक जबरदस्त लाट निर्माण झाली. काँग्रेसला सुद्धा या वाहत्या गंगेमध्ये हात धुवून घेण्याची इच्छा झाली. जून 1989 मध्ये हिमाचल प्रदेशात झालेल्या भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनात राम जन्मभूमी हिंदूंना सोपवण्यात यावी आणि येथे भव्य मंदिराची निर्मिती केली जावी असा ठराव एकमतानं मंजूर करण्यात आला. भाजपने उघड राम मंदिर आंदोलनाच्या सहभागाचा शंखनाद केला होता. जन्मभूमी मुक्ती आंदोलनामध्ये उडी घेतली. 9 नोव्हेंबर 1989 रोजी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी राम मंदिराचा शिलान्यास करण्याची परवानगी दिली. शिलान्यासानंतर अवघ्या 13 दिवसांनी म्हणजे 22 नोव्हेंबर 1989 रोजी लोकसभा निवडणुका झाल्या. असे म्हणतात की राजीव गांधी यांना शिलान्यास सोहळ्यात उपस्थित राहण्याची इच्छा होती, परंतु मुस्लिम दुखावतील म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित राहू नका असा सल्ला त्यांच्या निकटवर्तीयांनी दिला. शिलान्यास सोहळ्याला उपस्थित न राहता राजीव गांधी सद्भावना यात्रेमध्ये सहभागी झाले. 1984च्या लोकसभा निवडणुकीत केवळ 2 जागा जिंकणाऱ्या भाजपने या आंदोलनाच्या माध्यमातून आपला जनाधार वाढवला. मंदिर वही बनाएंगे या घोषणेनं देशातील लाखो लोकांच्या मनावर गारुड केलं. 1989च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने 85 जागांपर्यंत मजल मारली. असं म्हणतात की भाजपा राम मंदिर आंदोलनाच्या लाटेवर स्वार होऊन सत्तेपर्यंत गेला. ही संधी राजीव गांधी यांना सुद्धा होती. त्यांना हिंदूंची मते हवी असली तरी हिंदुत्ववादाचा शिक्का नको होता. त्यांना हिंदू नेता अशी ओळखही नको होती, जे नेहरूंपासून जपलेले धोरण होते. काँग्रेसच्या मुस्लिम तुष्टीकरण भूमिकेमुळे हे शक्य झाले नाही. काँग्रेस पक्ष देशाच्या स्वातंत्र्यापासून आस्थागायत मुस्लिम मतांच्या मोहजाळातून बाहेर पडू शकला नाही. याची जबरदस्त किंमत काँग्रेसला मोजावी लागली. 1984 मध्ये इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला विक्रमी बहुमत मिळाले. राजीव गांधी पंतप्रधान झाले. परंतु त्यानंतर या देशात काँग्रेसला कधीही स्वबळावर सत्ता मिळाली नाही. प्रत्येक निवडणुकीनंतर काँग्रेसचा आलेख खाली खाली गेला. राम जन्मभूमीच्या मुद्द्यावर स्पष्टपणे हिंदूंची बाजू न घेणे काँग्रेसला प्रचंड भोवले. भाजपने मात्र उघड हिंदूंची म्हणजे न्यायाची बाजू घेतली. 25 सप्टेंबर 1990 भाजपाचे तत्कालीन अध्यक्ष लालकृष्ण अडवाणी यांनी राम मंदिराच्या निर्मितीसाठी राम रथयात्रा सुरू केली. गुजरातमधील सोमनाथ मंदिरापासून सुरू झालेली ही रथयात्रा देशभरात प्रवास करून अयोध्येला पोहोचणार होती. राम जन्मभूमी मुक्ती आंदोलनामध्ये या रथयात्रेची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. कोण चूक कोण बरोबर याचा विचार न करता दोघांना चुचकारण्याची भूमिका हिंदू समाजाचे भले करणारी नव्हती. हिंदू समाजासाठी ठामपणे कोण उभा आहे, हिंदू समाजाची न्याय बाजू कोण मांडणार, हिंदू समाजाच्या हक्कासाठी कोण लढणार, हा प्रश्न देशातील कोट्यावधी हिंदूंच्या मनात होता. राम रथयात्रेमुळे याचे उत्तर मिळाले. या देशात हिंदूंसाठी आवाज उठवणारा एकमेव पक्ष
भाजपाच आहे हे जनतेला मनोमन पटलं. राम रथयात्रेमुळे देशभरामध्ये भाजपाचा प्रभाव कितीतरी पटीने वाढला. या यात्रेनं भाजपाला देशाच्या राजकारणात एक प्रमुख पक्ष म्हणून प्रस्थापित केलं. केंद्रातील विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या सरकारला भाजपचा बाहेरून पाठिंबा होता. याच दरम्यान लालकृष्ण अडवाणी यांची राम रथयात्रा निघाली. बिहारच्या समस्तीपूरमध्ये 30 ऑक्टोबर 1990 मध्ये बिहारचे तत्कालीन मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी कायदा सुव्यवस्थेचे कारण पुढे करून ही रथयात्रा रोखली. त्यानंतर भाजपाने केंद्र सरकारचा पाठिंबा काढून घेतला. विश्वनाथ प्रताप सिंग यांचे सरकार कोसळले. राम रथयात्रा हे केवळ राजकीय अभियान नव्हते, तर ते भारतीय राजकारणाचा वळणबिंदू ठरले. या यात्रेने देशात हिंदूंना हिंदू म्हणून राजकीयदृष्ट्या विचार करायला प्रवृत्त केले. भाजपने राष्ट्रीय राजकारणात स्वतःला हिंदुत्ववादी पक्षाच्या रूपात स्थापित केले. संघ हाच या आंदोलनाच्या पाठीशी असलेली ताकद होता. संघाने आपली संपूर्ण ताकद या आंदोलनात झोकून दिली. आणीबाणी हटवण्यासाठी संघाचे कार्यकर्ते जसे अभूतपूर्व ऊर्जेनं देशभरात सक्रिय झाले होते, त्याच्या कितीतरी पटीने संघाने राम जन्मभूमी मुक्ती आंदोलनासाठी ताकद लावली होती. ज्येष्ठ संघकर्मी, वरिष्ठ प्रचारक, अखिल भारतीय प्रचार प्रमुख मोरोपंत पिंगळे हे या आंदोलनाचे प्रमुख रणनीतिकार. या आंदोलनाची संपूर्ण ब्ल्यूप्रिंट त्यांनीच तयार केली. एकात्मता यात्रा, राम जानकी रथयात्रा, रामशिला पूजन, गंगा पूजन, भारत माता पूजन अशा एकापेक्षा एक उपक्रमांच्या माध्यमातून देशात एक मंथन घडवण्याचं काम संघ करत होता. संघाने देशभरात राम मंदिराच्या मुद्द्यावर जनजागृती केली. स्वयंसेवक त्या काळात एकाच वेळी विविध भूमिकांमध्ये असत. रामशिला पूजनाच्या कार्यक्रमात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचा कार्यकर्ता, रथयात्रांच्या सभांना जमताना भाजपचा कार्यकर्ता आणि संघस्थानावर स्वयंसेवक. त्यावेळी स्वयंसेवक कितीतरी शिफ्टमध्ये काम करत होते. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, दुर्गा वाहिनीसारख्या संघटना या काळात मजबूत झाल्या. या संघटनांच्या माध्यमातून संघाने आंदोलनाचे नेतृत्व केले. विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष अशोक सिंघल यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. संतांना एकत्र आणण्याचे अत्यंत कर्मकठीण काम त्यांनी केले. 1990च्या पहिल्या कारसेवेसाठी कारसेवक जेव्हा अयोध्येत जमा झाले, तेव्हा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री मुल्ला मुलायम सिंग यांनी कारसेवकांवर गोळीबार करण्याचे आदेश दिले. कित्येक रामभक्तांचा बळी घेतला. यावेळी झालेल्या लाठीमारात अशोक सिंघल यांच्या डोक्यावर जबरदस्त मार बसला. त्याही परिस्थितीत ते खंबीरपणे उभे राहिले. 6 डिसेंबर 1992 रोजी कारसेवकांनी वादग्रस्त बाबरी ढाचा उद्ध्वस्त केला. या घटनेनंतर केंद्रातील काँग्रेस सरकारने देशातील गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेशमधील भाजपा सरकारे बरखास्त केली. भाजपाने 4 राज्यातील सत्तेचे राम जन्मभूमीसाठी बलिदान दिले. या आंदोलनाचा शेवट अनेक दशकांच्या न्यायालयीन लढाईनंतर 9 नोव्हेंबर 2019 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने झाला. न्यायालयाने राम मंदिराच्या निर्मितीला परवानगी दिली. 5 ऑगस्ट 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन झाले. पुढे भव्य राम मंदिराची निर्मिती झाली. श्री रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. त्यानंतर अनेक दशकांच्या आंदोलनाचा सुखद शेवट झाला. राम जन्मभूमी आंदोलनाच्या माध्यमातून संघ परिवाराने या देशामध्ये नेमके कोणते परिवर्तन घडवले हे आपल्या लक्षात आले की राम जन्मभूमी आंदोलन हा या देशातील राजकारणाचा महत्त्वाचा वळणबिंदू कसा हे स्पष्ट होते. या आंदोलनाच्या प्रत्येक टप्प्यावर देशातील बेगडी पुरोगामित्व आणि धर्मनिरपेक्षतेचा भेसूर चेहरा जनतेच्या समोर येत गेला. काँग्रेसच्या तुष्टीकरणाच्या राजकारणाचे रंग देशाच्या जनतेला ठसठशीतपणे लक्षात आले. बहुसंख्य हिंदू समाजाला धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली राजकीयदृष्ट्या बधीर करणारे देशातील सर्वच राजकीय पक्ष एका माळेचे मणी आहेत हेही हिंदूंच्या लक्षात आलं. राम जन्मभूमी आंदोलन सुरू होण्यापूर्वी या देशामध्ये फक्त मुस्लिम मतपेढी अस्तित्वात होती.
परंतु राम जन्मभूमी आंदोलनानंतर हिंदूंमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात राजकीय जागरूकता निर्माण झाली. हिंदू म्हणून हिंदूंच्या अधिकारांसाठी मतदान करण्याचं महत्त्व हिंदूंच्या लक्षात आलं. नरेंद्र मोदी 2014 मध्ये पूर्ण बहुमत घेऊन देशाच्या सत्तेवर विराजमान झाले. या प्रक्रियेची सुरुवात या आंदोलनाच्या आरंभ बिंदूपासून झाली होती. देशात झालेल्या एका मोठ्या स्थित्यंतराचा मीही एक साक्षीदार होतो. रामशिला पूजनापासून 2 कारसेवेपर्यंत या राम जन्मभूमी मुक्तीच्या अभियानात सहभागी होण्यापासून अयोध्येत भव्य राम मंदिराची निर्मिती झालेली पाहण्याचं भाग्य ज्या हजारो स्वयंसेवकांना मिळालं त्यातला मीही एक. हे परिवर्तन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशिवाय असंभव होतं. हे घडवण्याची ताकद फक्त संघात होती. लेखक न्यूज डंकाचे मुख्य संपादक आहेत.